मला आठवण करून देत जर रोहित. हो सर. तर बघा, आता स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश राजवटीचा वारसा तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे की साधारणतः प्राचीन कालखंडामध्ये भारतामध्ये वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि ही वर्णव्यवस्था पुढे कालांतराने आपल्याकडे वैविधतेत रूपांतरित झाली. म्हणजेच वरिष्ठ जमात, कनिष्ठ जमात, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, ब्राह्मण या प्रकारचे 4 वर्ण आपल्याकडे निर्माण झाले. त्यातून वर्णानुसार लोकांची ओळख निर्माण झाली आणि वर्णानुसार लोकांना वर्तणूक मिळू लागली. परिणाम काही वर्ण असे होते की जे अधिक डेव्हलप होत गेले आणि काही वर्ण असे होते की जे अधिक मागास होत गेले. आणि मग अशाच परिस्थितीमध्ये भारतामध्ये अनेक प्रकारचे राजे राज्य करत होते आणि मात्र ही व्यवस्था प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला कायम असल्याची जाणवत होती. मग मुस्लिमांनी आक्रमण केली, मुस्लिमांनी पुन्हा त्यामध्ये भर घातली, मुस्लिमांनी आपल्या मुस्लिम धर्माला प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी बाकी इतर धर्मियांना पाहिजे त्या प्रमाणात वागणूक बरोबर दिली नाही. परिणाम पुन्हा मग आंतरधर्म या प्रकारचा वाद निर्माण झाला. पूर्वीला साधारणतः वर्णावरून एकंदरीत मतभेद होते किंवा वैविधता होती. आता पुन्हा धार्मिक दृष्टिकोनातून वैविधता आपल्याला आढळून आली. पुन्हा इंग्रज आले. मग इंग्रजांनी काय केलं, पुन्हा इंग्रजांनी ख्रिश्चन धर्माला त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं. पुन्हा धार्मिक तेढ आणखी निर्माण झाली. आणि मग अशा परिस्थितीमध्येच आपल्या हिंदू धर्मातील एकंदरीत ज्या काही प्रथा परंपरा होत्या त्या प्रथा परंपरांना चुकीचं ठरवून मग मुस्लिम धर्म असेल किंवा नंतरच्या कालखंडात ख्रिश्चन धर्म यांनी त्यातल्या काही अनिष्ट चालीरीती असतीलही आणि आहेतही, तर त्या अनिष्ट चालीरीतींचाच गैरफायदा घेऊन समाजातल्या ज्या काही वर्ण व्यवस्था होत्या त्या वर्ण व्यवस्थांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आणि सोबतच धार्मिक दृष्टिकोन सुद्धा फूट पाडली. कारण त्यांचं सूत्रच होतं डिवाइड अँड रूल, म्हणजे फोडाझोडाने राज्य करा. तर थोडक्यात या स्थितीमध्ये मग इंग्रजांची एकंदरीत ही परिस्थिती, भारतात राज्य व्यवस्था असताना इंग्रजांची परिस्थिती आणखी वाढत होती. पण अशाच परिस्थितीमध्ये अनेक मागास समजल्या जाणाऱ्या जाती जमातींमध्ये अनेक नेत्यांचा उदय झाला. आणि मग नेत्यांच्या उदयामध्ये मग तुम्ही बघितलं असेल, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, यांच्यासारखे मग अनेक नेते झाले. आणि त्या नेत्यांनी या मागासलेल्या पद्धतींना विरोध करायला सुरुवात केली. परिणामी मग महात्मा फुले सारख्या व्यक्तिमत्वांनी एकंदरीत स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या. हंटर कमिशनकडे या शैक्षणिक दृष्टिकोनातून मागास वर्गांसाठी काही तरतुदी करता येतील का यासाठी सुद्धा मागणी केली. अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की ज्यांनी एकंदरीत भारतातल्या या आरक्षण पद्धतीचं प्रोत्साहन देण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. नव्हे तर आरक्षणाचे जनक ज्यांना ओळखलं जातं असे शाहू महाराज यांनी तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात या आरक्षणाला प्रोत्साहित करून मोठ्या प्रमाणात आरक्षण मुद्दा आपल्याकडे विकसित केला. मग अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीला इंग्रजांनी स्वतंत्र मतदारसंघ देण्याची त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. आणि अशा परिस्थितीमध्ये मग स्वतंत्र मतदारसंघ देत असतानाच त्यांनी बघितलं तुम्ही की स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे आणि त्या माध्यमातून पुन्हा जात आणि धर्म यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारची एकंदरीत वर्तन व्यवस्था ठेवायची असा त्यांचा दृष्टिकोन होता. परंतु या 2-3 गोलमेज परिषद झाल्यानंतर आणि महात्मा गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये जो पुणे करार झाला, या करारानुसार या स्वतंत्र मतदारसंघाऐवजी त्या ठिकाणी राखीव मतदारसंघाची निर्मिती करण्याचं ठरलं. आणि तेव्हापासून मग अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करायची मागणी होती, त्या मागणींना त्या ठिकाणी खीळ बसवून किंवा मागे आवाज नाही येते सर. परिषदेच्या फेरीनंतर एकंदरीत 1932 ला ब्रिटिश शासकांनी जातीय निवाडा संबंधीचा निर्णय जाहीर केला आणि अस्पृश्यांसाठी जातीय मतदारसंघ निर्माण केले. तर हे जातीय मतदारसंघ साधारणतः आपण बघितलं 1930 पर्यंत त्याला पार्श्वभूमी घडावी लागली.
आणि 1932 पासून विधिमंडळामध्ये या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींसाठी स्वतंत्र मतदारसंघांची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून एकंदरीत जातीय दृष्टिकोनातून फूट पाडण्याचं त्यांनी ठरवून टाकलं. परंतु पुन्हा या वातावरणावर तुम्हाला सांगितलं की त्याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यासाठी पुन्हा चर्चा झाली, करार झाला आणि त्या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याऐवजी वाटाघाटीनंतर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जाती व जमातींसाठी मतदारसंघ राखीव असावेत अशा प्रकारची निश्चिती करण्यात आली. आणि मग नंतर अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीचे उमेदवार त्यामध्ये उभे राहतील आणि आरक्षित जागांची संख्या ही प्रांतीय विधिमंडळात 71 वरून 148 पर्यंत वाढवण्यात आली आणि केंद्रीय विधिमंडळात एकूण संख्येच्या 18%, बघा 1932 ला एकूण संख्येच्या केंद्रीय विधिमंडळामध्ये 18% एवढी जागा ही राखीव करण्यात आल्या. आणि ते पुणे करारात नमूद आहे, हे आपण बघूया नंतर. पुणे करार ज्यावेळेस तुम्ही बघाल, आपल्याला पाहायचं नाही पण ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर अशा प्रकारे आरक्षित व राखीव मतदारसंघाची निर्मिती आणि पायाभरणी ही 1932च्या पुणे करारात झाली असं या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. म्हणजे साधारणतः आजच्या आपल्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहोत की आज संसदेमध्ये जे आरक्षण दिलं जातंय ते साधारणतः आरक्षण 1932च्या पुणे करार व इंग्रजांच्या धोरणानुसार भारतामध्ये आरक्षण दिलं जातंय. तर या आरक्षणाची मुहूर्तमेढ म्हणजे संसदेतील आरक्षणाची मुहूर्तमेढ केव्हा झाली आहे तर 1932 ला झालेली आहे राखीव मतदारसंघाच्या स्वरूपामध्ये. तर आता या पद्धतीने आरक्षणाची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली आहे. समजले तुम्हाला? भारतीय संसदेतील आरक्षणाची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतलेली आहे. यानंतर भारतीय संसदेची रचना आपल्याला बघायची आहे. आपण फर्स्ट इयरला अभ्यासलेलीच आहे तरी थोडक्यात आपल्याला लक्षात घ्यायची आहे भारतीय संसदेची रचना. आता भारतीय संसदेमध्ये किती घटक आहेत रोहित? तीन घटक आहेत सर. 3 घटक आहेत. कोणकोणते? कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि कार्यकारी कन्फ्यूज होतो का तू? हो सर, कन्फ्यूज होतोय मी. तर ते लेजिस्लेटिव्ह तुझे सांगतोय ते केंद्रीय गव्हर्नमेंटच्या घटक सांगतोय, केंद्रीय सरकारचे घटक सांगतोय. आपल्याला संसदेचे घटक बघायचे आहेत. संसदेचे तर संसदेमध्ये सुद्धा 3च घटक आहेत. तर पहिला घटक राष्ट्रपती आणि 2 सभागृह, राज्यसभा आणि लोकसभा. हे 3 घटक आपल्या संसदेमध्ये आहेत. आपण फर्स्ट इयरला अभ्यासलो, कदाचित होऊ शकतं कारण प्रश्नच तसा कन्फ्युजेबल होता. तर आता 3 घटक आहेत. त्यामध्ये राष्ट्रपतीचं पद हे आरक्षित आहे का? नाही सर. बरोबर. म्हणजे भारतामधल्या संसदेमध्ये राष्ट्रपती या घटकाला म्हणजे विधिमंडळाला आपण म्हणूया आरक्षण हा मुद्दा लागू नाही किंवा आरक्षणाची पद्धत इथे लागू नाही. त्याचं कारण असं एकमेव आणि सर्वोच्च पद असल्या कारणाने इथे आरक्षण आपल्याकडे लागू केलेलं नाही. मग आरक्षण कुठे आहे? तर आता याला आरक्षण का केलं नाही वगैरे त्याचे कारणही दिलेले आहेत पण त्याची आपल्याला कारण जास्त खोलात जायचं नाही. कारण लोकसभा व राज्यसभेतच त्याच्या आरक्षणाची व्यवस्था केलेली आहे आणि हे सर्वोच्च पद असल्या कारणाने याला आरक्षण देणं संयुक्तिक ठरणार नाही. परंतु संसदेचं 3रे सभागृह म्हणून त्याकडे ओळखलं जातं. सभागृह म्हणून जरी ओळखलं असलं तरी सुद्धा ते एक व्यक्ती असल्या कारणाने तिथे आरक्षण लागू करता येणार नाही. मग आता राज्यसभा आणि लोकसभा या ठिकाणी आरक्षणाची व्यवस्था केलेली आहे. आता राज्यसभा हे संसदेचं स्थायी सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे आणि एकूण सदस्य संख्या 245 आहे. यातले 233 सदस्य घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आणले जातात आणि राज्यसभेतील 12 सभासद, राज्यसभेतील 12 सदस्यांची निवड ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते. आता या दोन्ही प्रकारच्या सदस्यांसाठी आरक्षणाची कोणतीही अट
आपल्याकडे ठेवलेली नाही. म्हणजेच काय, राष्ट्रपतीप्रमाणेच सभेतही आरक्षणाची कोणतीही तरतूद नसल्याचं आपल्याला आढळून येतं. त्याचं कारण काय? कारण राज्यसभेत येणारे सभासद हे एकंदरीत वेगवेगळ्या कॅटेगरीमधून त्यामध्ये येत असतात आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या कॅटेगरीतून म्हटल्यापेक्षा संसदेकडून ते निवडून पाठवले जातात. संसदेच्या राज्य विधिमंडळाच्या प्रतिनिधींमार्फत त्यांची निवड केली जाते. तिथे मात्र आरक्षण लागू केलं जात नाही, कारण त्या जागा फार कमी आहेत. आपण जर बघितलं काही ठिकाणी काही राज्यामध्ये एकच जागा आहे. उदाहरणार्थ गोवा असेल किंवा सेव्हन सिस्टरचे काही छोटे छोटे राज्य आहेत, तिथे एकच खासदार आहे राज्यसभेवर जाणारा. मग त्याला जर आरक्षण केलं तर त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये चांगलं काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला त्या पदावर जाण्यासाठी, राज्यसभेत जाण्यासाठी त्या ठिकाणी संधी मिळणार नाही. आणि राज्यसभा फॉर्म करताना उद्देश हाच होता, या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्तींची निवड व्हावी आणि तज्ज्ञ व्यक्तींचा भरणा यामध्ये व्हावा. इथे जर आरक्षण आपण केलं असतं तर कदाचित प्रत्येक वेळेस तज्ज्ञ व्यक्ती मिळालेच असते असं नाही, काही वेळा मिळाले असते, परंतु ते तिथे अडथळा निर्माण झाला असता. म्हणून काय, कदाचित राज्यसभेमध्ये आरक्षणाची व्यवस्था केलेली नाही. कळतंय? आता राज्यसभेचं बघा, लोकसभेमध्ये, आता लोकसभा ही भारतीय संसदेतील महत्वपूर्ण कनिष्ठ सभागृह आहे. याशिवाय कनिष्ठ सभागृह असून अधिकार संपन्न सभागृह आहे आणि लोकप्रतिनिधींचं सभागृह आहे. म्हणजे प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींची निवड ही प्रत्यक्ष लोकांमार्फत होत असते, प्रत्यक्ष लोकांकडून त्यांची निवड होत असते. तर लोकसभेमध्ये आरक्षणाची तरतूद जर आपण बघितली तर साधारणतः या सभागृहामध्ये हे आपल्या संपूर्ण समाजाचं लघुरूप म्हणूनच त्या ठिकाणी प्रतिबिंब त्यामध्ये आपल्याला आढळून येतं. म्हणून आपल्याकडे लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जाती व जमातींची एकूण संख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 1/4 आहे. म्हणजेच भारताच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जाती व जमाती यांची लोकसंख्या सुमारे 24% ते 25% आपण गृहीत धरूया, तर त्या प्रकारची आहे. आता अलीकडच्या जनगणनेमध्ये ती आणखी क्लिअर होऊनच जाईल, परंतु आपण गृहीत धरूया की 1/4 म्हणजे 1/4 भारतामध्ये अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या आहे. आणि मग तेच प्रतिनिधित्व भारताच्या संसदेमध्ये दिसलं पाहिजे या दृष्टिकोनातून मग आरक्षणाच्या संदर्भात भारतीय संसदेतील केवळ लोकसभा या सभागृहामध्ये या ठिकाणी ते आरक्षण या ठिकाणी दिलं जातं लोकसंख्येच्या आधारावर. तर आपल्याकडे बघा, एक मागच्या वर्षी फर्स्ट इयरला असताना आपण, त्याच्या मागच्या वर्षी BA फर्स्ट इयरला असताना आपण एक मुद्दा शिकलो होतो की लोकसभेची सदस्य संख्या ही जनगणनेच्या आधारावर निर्धारित केली जाते. बरोबर आहे? जनगणनेच्या, तर 71च्या जनगणनेच्या आधारावर सध्या आपल्या लोकसभेची सदस्य संख्या निर्धारित केलेली आहे. आणि ही लोकसंख्या सदस्य संख्या निर्धारित करत असताना वेळोवेळी तिला वाढ सुद्धा दिलेली आहे. अलीकडे मला वाटतं 2024 पर्यंत पुन्हा ती वाढ दिलेली आहे की 2024 पर्यंत जी सदस्य संख्या निर्धारित केलेली आहे तीच राहील. आता कदाचित 2021ला भारताच्या जनगणनेतून जे काही एकंदरीत सदस्य संख्या किंवा लोकसंख्येचं प्रतिबिंब आपल्याला दिसेल त्या आधारावर पुन्हा कदाचित संसद रिवाईज करेल अथवा जे निर्धारित केलेलं आहे त्यालाच कंटिन्युएशन देऊ शकते. तर या आधारावर भारतामध्ये अनुसूचित जाती व जमातींसाठी 24% लोकसंख्या आहे, तर तेवढं लोकसंख्येच्या प्रमाणात त्याला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न संसदेमध्ये असतो. समजलाय? ओके. पुढे या लोकसभेमध्ये पहिला घटक आहे अँग्लो इंडियन. आता अँग्लो इंडियन कोण आहे हो? अँग्लो इंडियन म्हणजे कोण सांगता येईल? कविता खानजोडे. अँग्लो इंडियन सांगता येतं का रोहित? सर भारताचा महिला किंवा पुरुष एखाद्या म्हणजे बाहेर देशातील महिला व पुरुषासोबत जर का लग्न करत असेल आणि मग जर का ते भारताचं प्रतिनिधित्व मिळू शकेल, म्हणजे भारतात येऊन स्थायिक झाले असतील आणि त्यांना जर का प्रतिनिधित्व पाहिजे असेल तर मग ते अँग्लो इंडियन समजलं जातं सर. बर, तर बरोबर आहे. साधारणतः विदेशातील लोक इथे स्थायिक झालेत
या लोकांना सुद्धा भारतामध्ये भारताचं नागरिकत्व प्राप्त केल्यानंतर त्यांना त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून एकंदरीत भारतामध्ये सुरक्षितता वाटली पाहिजे आणि त्यांच्या सुद्धा काही समस्या असू शकतात, त्या समस्या त्यांना मांडता आल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून आपल्याकडे आपल्या लोकसभेची सभासद संख्या 545 आहे. जर अँग्लो इंडियन जमातीचे सभासद निवडून आले नाही तर अतिरिक्त 2 सभासदांची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे अँग्लो इंडियन जमातीचे. आता गृहीत धरा हे अँग्लो इंडियन एकंदरीत का, आता कोण जवळपास त्यांनी अंदाज सांगितलाय की 1947 मध्ये भारतात सुमारे 1.5 लाख अँग्लो इंडियन लोक असावेत असा अंदाज अभ्यासकांनी त्यावेळेस दिला होता. आणि अलीकडे अँग्लो इंडियन समुदायाची एकूण संख्या 5 लाख असून पाकिस्तान, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी देशामध्ये त्या ठिकाणी ते विखुरलेले आहेत असंही म्हटले जाते. म्हणजे एकंदरीत भारतात राहणारे अँग्लो इंडियन हे भारताचे नागरिक आहेत आणि भारतीय आणि युरोपियन अशी दोन्ही बाजूकडील कुळ परंपरा असणाऱ्या संमिश्र वंशाला अँग्लो इंडियन असं संबोधलं जातं. समजलं की तुमच्या, ही लाईन महत्वाची आहे तुमच्यासाठी. हे स्वातंत्र्याच्या दरम्यान युरोपियन कंट्री मधले अनेक लोक आपल्याकडे आले होते आणि ते इथे स्थायिक झाले. आता त्यांचं मूळ कुठलं आहे? युरोपियन कंट्रीजचं आणि भारत, या दोघांचं कुळ त्यांचं आहे. आता इथे राहिले, इथून काही कालांतरानंतर बाहेर सुद्धा गेलेले आहेत, त्याला अँग्लो इंडियन असं म्हटलं जातं. समजलंय? तर या अँग्लो इंडियन जमातीचे काही घटक, काही लोक हे बाहेर सुद्धा गेल्याची उदाहरणं सांगितले की 5 लाख लोक बरोबर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी स्थित झालेले आहेत. तर यांना सुद्धा या संमिश्र वंशाला सुमारे 250 ते 300 वर्षाचा इतिहास आहे. आणि 1911 मधील जनगणना जर आपण बघितली तर त्या गणनेमध्ये पहिल्यांदा अँग्लो इंडियन वंशाचा उल्लेख करण्यात आला आणि तेव्हा त्यांची नोंद करण्यात आली. एकंदरीत या समुदायाला पुरेसं लोकप्रतिनिधित्व मिळावं या दृष्टिकोनातून 2 सदस्यांची लोकसभेत नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिलेला आहे. हे आपण या अगोदरच सांगितलेलं आहे. बिहार, झारखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, युपी, पश्चिम बंगाल आदी विधानसभेत सुद्धा अँग्लो इंडियनसाठी 1 जागा राखीव ठरवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सुद्धा आहे. तर निवडून आले तर ओके, नाही निवडून आले तर तशा एका व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यात राज्यपालाला आणि केंद्रात राष्ट्रपतीला तो अधिकार आहे. तर या 2 जागेचं आरक्षण आपल्याकडे आता ज्या पद्धतीने राखीव मतदारसंघ इकडे ठेवण्यात आले त्या पद्धतीने इकडे राखीव मतदारसंघाची व्यवस्था मात्र केलेली नाही. मात्र इथे जर ते निवडून आले नाहीत तर त्या 2 व्यक्तींची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला पंतप्रधान व राष्ट्रपतीच्या मंत्रिमंडळ सल्ल्याने करता येतो. समजलाय? लोकसभेमध्ये दुसरा मुद्दा आहे अनुसूचित जाती व जमाती. अनुसूचित जाती व जमाती बघा, लोकसभा, घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश इत्यादी विधानसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका यांच्या एकूण संख्येत आपण काही जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केलेल्या आहेत. आता भारताच्या मूळ संविधानात लोकसभा आणि घटक राज्य स्तरावरील जर विधानसभा यांचा आपण विचार केला तर त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवलेल्या आहेत. त्या जागांची तरतूद सुरुवातीला 10 वर्षासाठी करण्यात आली होती. पहिली 10 वर्ष संपल्यानंतर घटना दुरुस्ती करून पुन्हा ती मुदत वाढवण्यात आली आणि ही मुदत मी तुम्हाला अलीकडे सांगितलं की परत ती वाढवलेली आहे. 2009 ला पुन्हा 95व्या घटना दुरुस्तीनुसार ती 20 पर्यंत वाढवण्यात आली होती आणि 20 नंतर आता पुन्हा मागच्या वर्षी मला वाटतं हिवाळी अधिवेशनामध्ये की काय ती मुदत पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. ही मुदत सातत्याने वाढवली जाते. आता 92 व 93 ला 72व्या व 73व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा या ठिकाणी या अनुसूचित जाती व जमातींसाठी आरक्षित जागा ठेवलेल्या आहेत. बघा, 73वी व 74वी घटना दुरुस्ती ही स्थानिक स्वराज्यामध्ये संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आपण फर्स्ट इयरला अभ्यासलं. तर आमूलाग्र बदल कोणते झालेत? एक तर महिलांना आपण बघितलं 33% आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आणि सोबतच या ठिकाणी महिलांना 33% आरक्षणासोबतच त्या ठिकाणी अनुसूचित जाती व जमातींसाठी सुद्धा
समाजाच्या म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर त्या त्या पद्धतीने राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत प्रत्येक राज्यामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून राखीव जागा मात्र ठेवलेल्या आहेत आणि त्यानुसार मग आरक्षण सोडलं जातं आणि राजकारणामध्ये सहभाग झालेला आहे. परंतु लोकसभेमध्ये अद्यापही, लोकसभा विधानसभा अद्यापही महिलांना 33% आरक्षणाची या ठिकाणी संधी मिळू शकलेली नाही. मात्र अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ही आरक्षणाची व्यवस्था सुरुवातीला 10 वर्ष आणि नंतर मुदत वाढून 2020 नंतर आता पुन्हा मला वाटतं काहीतरी वर्ष आठवत नाही, पण 24 पर्यंत की पुढे ही मुदत वाढवलेली आहे. 10 वर्षांनी वाढवली की किती वर्षांनी वाढवली आठवत नाही, परंतु वाढवलेली आहे. की यामध्ये आता ही लोकसभेत घटक राज्यातील विधानसभेत आरक्षित जागांची एकूण संख्या निश्चित करण्यासाठी भारताच्या एकूण लोकसंख्येतील शेकडा प्रमाण हा आधार धरण्यात येतो. मग त्यासाठी 11ची जनगणना त्याचा अहवाल लक्षात घेऊन एकूण लोकसंख्येत अनुसूचित जमातीचं जातींचं शेकडा प्रमाण काढलं जातं आणि त्यातून जवळपास 24% हा शेकडा प्रमाण निघलेला आहे. आणि त्या आधारावर मग दर 10 वर्षांची जनगणना झाल्यानंतर त्यानुसार अनुसूचित जाती व जमातींचं शेकडा प्रमाण किती त्या आधारावर त्या ठिकाणी आरक्षणाची वाढ अथवा घट केली जाते. तर या संबंधीची आकडेवारी तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की 2021 ला आता त्याचा एकंदरीत जनगणना झाली की त्या आधारावर पुन्हा ती निर्धारित केली जाईल. आता अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षित जागांची नेमकी संख्या निश्चित करण्याचं कार्य किंवा परिसीमन हे एकंदरीत निवडणूक आयोगावर सोपवलेलं आहे. ती निवडणूक आयोग ठरवेल की एकंदरीत किती द्यायचं. तर तुम्हाला अगोदर सांगितलं लोकसंख्येच्या प्रमाणात हे प्रतिनिधित्व दिलं जातं. मग लोकसभा विधानसभासाठी जे काही प्रादेशिक आधारावर मतदारसंघाच्या सीमा निर्धारित केल्या जातात त्या आयोगाच्या सीमा सुद्धा निर्धारित करण्याचं काम एकंदरीत आयोगाचंच आहे. आता आयोग राष्ट्रपतीद्वारा नियुक्त असतो आणि या आयोगाचा मी तुम्हाला निवडणूक आयोग तर सांगितलाच, पण यासोबत एक परिसीमन नावाचा आयोग आहे. परिसीमन कोणता आयोग आहे? परिसीमन हा एक परिसीमन नावाचा आयोग आहे. हा आयोग मतदारसंघाच्या सीमा निश्चित करण्याचं काम करीत असतो. जे आरक्षण वगैरे निवडणूक आयोगाच्या अंतर्गतच काम करत असतो परिसीमन आयोग, त्याशी कनेक्टेडच. आणि हा एकंदरीत आरक्षण वगैरे या संदर्भात सगळं निर्णय निर्धारण करण्याचं काम करतो. आयोग राष्ट्रपतीद्वारे नियुक्त असतो आणि आपल्या कार्याचा अहवाल लोकसभेला आणि घटक राज्यातील विधानसभेला तो सादर करत असतो. या आयोगाने केलेल्या शिफारशी बदल करण्याचा अधिकार लोकसभेला आणि विधानसभेला नाही, हे एकंदरीत आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसेच या आयोगाला त्याने केलेल्या कार्याबाबत न्यायालयात कोणत्याही प्रकारचा जाब सुद्धा विचारला जाऊ शकत नाही. थोडक्यात हा आयोग कसा आहे तर उच्च अधिकार असलेला आयोग आहे परिसीमन आयोग. लक्षात येतं ना? काय काम याचं? आरक्षण निश्चित करणे आणि आरक्षणानुसार मतदारसंघ निश्चित करणे. राष्ट्रपतीद्वारे त्याची नियुक्ती होते आणि त्यांचा अहवाल लोकसभा आणि विधानसभेला सादर केला जातो आणि तो त्यांच्यावर बंधनकारक असतो. यांच्या कार्याविरोधात कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही, हे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. समजलंय? आता लोकसभा आणि घटक राज्यातील विधानसभा यांच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर अनुसूचित जाती आणि जमातींसाठी किती कोणते मतदारसंघ आरक्षित राहतील हे निश्चित करण्याचा परिश्रम आयोग तर करत असतो. सुरुवातीला 71 मध्ये आपण बघितलं की त्या अनुसूचित जातीचे शेकडा प्रमाण 14.6% होते आणि 2001 मध्ये ते 16.2% झालं. आणि म्हणून लोकसभेच्या अनुसूचित जातीच्या आरक्षित जागांसाठी 69 वरून 84 पर्यंत वाढवण्यात आली आणि 71 मध्ये अनुसूचित जातींचं प्रमाण हे 6.9% होतं. ते 2001 मध्ये 8.2% झालं आणि म्हणून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागांची संख्या 41 वरून 47 करण्यात आली. याप्रमाणे घटक राज्यांच्या विधानसभांसाठीच्या सुद्धा आरक्षित जागा याच पद्धतीने त्या ठिकाणी निर्धारित केल्या जातात किंवा या शिफारशीनुसारच त्यामध्ये बदल केले जातात. समजलंय? संसदेतील आरक्षण कशा पद्धतीने आपल्याकडे दिलं जातं, संसदेतील आरक्षणाची सुरुवात कशा पद्धतीने झालीये याचं आपण समजून घ्यायचं. आता महत्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे आरक्षित मतदारसंघ.